चला तर मग आपल्याला आता बनवायचे आहेत लाडू, जे केसांसाठी आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्यासाठी मी घेतलेले आहे खजूर, 15 ते 20 खजूर कट करून घेतलेले आहेत. जे तुम्ही म्हणसाल कोणती खजूर वापरली आहे, तर मी ही खजूर वापरलेली आहे. त्याच्यानंतर काळे तीळ, पांढरे तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाची बिया, टरबुजाची बिया, थोडंसं तूप ज्याला तळायचं आहे, आणि डिंक ऑप्शनल आहे. जेणेकरून आपल्याला वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा नाही. तर चला मग आधी आपण कढईमध्ये थोडंसं तूप टाकूया. त्याच्यामध्ये आधी मी भोपळ्याचे बिया टाकून घेते, गॅस बारीक करून. छान अशा तळून घ्यायच्या आधी. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, त्याही छान तुपामध्ये तळून घ्यायच्या. मी गावरान तूप वापरले आहे, मस्त असा वास येतोय तळताना. मी सध्या 15 दिवसासाठीच करत आहे हे लाडू. त्याच्यानंतर आणखीन करणार. तर हे पण छान भाजून झालेले आहेत. तर हे काढून आपण टरबुजाची बिया टाकूयात. थोडंसं तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण टरबुजाची बिया टाकणार आहोत. कसा आवाज येतोय. आता हे पण भाजून झालेले आहेत, आपण हे पण काढून घेऊया. परत मी तूप टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये खजूर टाकून घेते. आणि सगळ्यात शेवटी आपण डिंक आणि काळं तीळ आणि आपले पांढरं तीळ घेणार आहे. खजूर असल्यामुळे आपल्याला गोडीची तेवढी कमतरता नाही असणार. जर कोणाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये आपण मध पण वापरू शकता, आणि गावरान. खजूर काढून घेतलेले आहे, त्यात तूप टाकलेलं आहे परत थोडंसं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डिंक थोडं करून टाकून आपल्याला घ्यायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे, असं तळून. बघा कसं मस्त क्रिस्पी होतं आहे. डिंक तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. मी 1-2 काम करत आहे, जेणेकरून माझ्या केसांची ग्रोथ पण होईल आणि माझ्या कंबरदुखीचा त्रास आहे, त्यासाठी मी डिंक पण वापर केला आहे. जर कोणाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. बघा डिंक कसं असं क्रिस्पी झालं आहे. लगेच आपण दोन्ही तीळ टाकलेले आहेत, ते पटकन भाजून घ्यायचे. आता तुम्हाला माहिती आहे तीळ भाजताना काय होतं की उडतात फास्टमध्ये. त्यासाठी 2 ते 3 मिनटं तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे तीळ. मस्त वास येतो तिळाचा. आणि थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेले कधीही चांगले असतात. कोणाला वातीचा वगैरे त्रास असेल तर तोही कमी होतो. आता आवाज येतच असेल तुम्हाला. हे बघा आता भाजून झाले तर आपले ते तिळही काढून घेऊयात आपण. तर हे सगळं मिश्रण आपलं छान असं भाजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता डिंक पण आपला किती असं मस्त भाजून झालेला आहे. आता हे सगळं मिश्रण थंड व्हायला 5-10 मिनिट ठेवूया आणि सगळं एकत्र करून घेऊया. आता हे मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. खूपही थंड होऊ द्यायचं नाही, जेणेकरून आपल्याला लाडू बांधता नाही येणार. असा डिंक आता फोडून घेऊयात, आणि आता ह्याचे एकत्र असं करून लाडू वळून घेऊया. मस्त असे आपले लाडू वळून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान कलर आणि आले.
जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.